जिकडे तिकडे फळ, खूप सारे फळ. अरे वा, हे फळं खाण्यात किती मजा येईल ना. हे सगळे फळं पाहून तर माझ्या तोंडात पाणीच सुटलंय. खारुताई, तू तर नशीबवानच आहेस ना, की इतके सुंदर फळं तुला खायला मिळतात. किती चविष्ट असतील ना ते. ए खारुताई, थोडे फळं मला इकडे खाली देशील का? हे सगळे फळं ससा नाही खाऊ शकत. हाच जंगलाचा कायदा आहे. तू फक्त इतकं बघ की जंगलात कुठे गाजर मिळतंय का. अरे खारुताई, एकही फळ तू मला दिलं नाहीस ना. मला मिळेलच ग फळ, पण आता तू मागितल्यावर मी नाही देणार तुला. काहीही करून हे फळ मला हवंय. याची चव घ्यायची आहे. बंदर दादा, मला पण थोडे फळ देशील का? मला फळं खूप आवडतात. तुला पण फळं खायला आवडतात का? चांगली गोष्ट आहे. पण मग तू स्वतः झाडावर चढ आणि मग फळ खा. अरे शस्या दादा, तू तर खूप तंदुरुस्त आहे ना, मग कशाला मागतोय? झाडावर चढून तोडून खाऊन घे. चांगला धावणारा आहेस ना, मग धावूनच चढून बघ ना झाडावर. सगळे फळं खातात, फक्त मीच फळं नाही खाऊ शकत. मागितल्यावर कोणी मला देत पण नाही. मला झाडावरची फळं खायचीच आहेत, नाहीतर आता लालसामुळे मरूनच जाईन. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी झाडावर चढूनच बघतो. वरती पोचून फळं खाऊ शकेन ना. अरे ते बघा तिकडे. अरे तिकडे बघ. झाडावर चढणारा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तो तर आमचा सस्या दादा आहे ना. झाडावर चढणारा ससा झाडावरून पडला. कसा पडला? उलटून पडला. अरे ते बंदर तर मला चिडवतात. पडल्यावर चिडवणं. फळ मिळवण्याचे सगळे रस्ते बंद झाले. आता काय करू मी? सस्याला काहीही करून झाडावरून फळ खायची इच्छा होती. त्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो खूप उदास होता. तो निराश होऊन जंगलाच्या एका खडकावर दुःखी होऊन बसला होता. बऱ्याच वेळाने त्या रस्त्यावरून एक संन्यासी आले. बेटा, तू असा दुःखी होऊन का बसलाय? साधू महाराज, मला ना या झाडावरचे फळ खायची खूप इच्छा आहे, पण मी नाही करू शकत आहे. तर हे तुझं दुःख आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक मंत्र तुला सांगतो. ते 3दा म्हटल्यावर कोणत्याही झाडाचे फळ खालती पडतील. साधू महाराज, तो कोणता मंत्र आहे? दम दमादम, दम दमादम, दम दमादम खाली ये, असं 3दा म्हणायचंय. हे झाडाच्या खालती उभं राहूनच म्हणशील. साधू महाराज, मी तुमचे कसे आभार मानू? मंगलम भवंतु. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. हा 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 ये.
किती गोड आहे. मस्तच. मी किती नशीबवान आहे की मला एवढे गोड फळं खायला मिळतात आहेत. खूप नशीबवान. आता त्या झाडावरचे काही फळं खाईल. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. झाडावरून मला खालती कोणी पाडलंय? तो तू आहे का बदमाश ससा? तूच मला खालती पाडलंस ना. तुला मी आता नाही सोडणार. बापरे, मला नको मारू. मी सगळं सांगतो तुला. काय झालं होतं लवकर सांग. लवकर, नाही तर मी तुला. मी एका साधू महाराजांनी सांगितलेला मंत्र म्हणून फळं पाडले होते आणि त्याबरोबर झाडावर बसलेला तू सुद्धा खाली पडला. मी तुला नाही पाडलं. संन्यासीने तुला एक मंत्र सांगितला? मग तर तो मंत्र मलाही ऐकवू, नाही तर मी तुला संपवून टाकेन. मला नको मारूस. ऐक, मी तुला तो मंत्र आत्ता सांगतो. असं सरळ सरळ बोल, नाही तर तू जिवंत नाही वाचणार. ह्याला मंत्र सांगितल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. ह्याला काहीही करून दूर करायचंय, नाहीतर हा माझ्याकरता संकट ठरू शकतो. ह्याला पळवायला एक उपाय करूया. मी तुला माझा मंत्र सांगून देतो, पण मी जे झाड सांगेल त्याच झाडाखाली उभं राहून मंत्र म्हटल्यावर तू फळं पाडू शकशील. ठीक आहे, ते सगळं मान्य आहे. तू मला मंत्र ऐकव. ठीक आहे, मग तू तयार आहेस? कानांनी नीट ऐकू शकतो ना? दमदमादम 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 खालती ये. ते बघ, त्या झाडाखाली उभं राहून तू हे मंत्र म्हण. सगळे फळं खालती पडून जातील. माझ्या मंत्र म्हणण्याच्या वेळेला हाही बाजूला राहील. मला मिळणारे फळ हा पण खाईल. असं नको व्हायला. ठीक आहे, मी त्या झाडाखाली जातोय. तू इथेच उभा राहा. तुझं इथे उभं राहणंच माझी ताकद आहे. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. दमदमादम 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 खालती ये. अरे बापरे, किती त्रास होतोय. या झाडावर सगळे चावणारे फळ आहेत का? अरे बापरे. ऐक, अरे पळा रे. एकेकाळची गोष्ट आहे. एका जंगलात एक म्हातारा सिंह शिकारीच्या शोधात फिरत होता. हे काय ससा, माझा शिकार माझ्या समोरून जात आहे. हा 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 हा, याची चव तर सगळ्यांपेक्षा वेगळी असेल. हा 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 हा. वाचून पळाला तो. खूप थकवलं याने. भुकेमुळे मला आता उभं राहत नाहीये. काय करू? आणि तेव्हाच दूर एका झाडाजवळ बसलेल्या खारुताईला, जी फळं खातेय, सिंह तिला बघतो. तो गेला तर काय झालं, ही तर सापडली. याने थोडी तरी भूक शांत होईल. बाप रे, माझे दात पण आता कमजोर झालेत. खूप दुखत आहे. ही खारुताई पळण्यापूर्वी मला काहीतरी करावं लागेल. जर हिच्यासारखे 2-4 मिळाले तर थोडी भूक शांत होईल. तोवर हिच्यानेच काम चालवावं लागेल.
ही इतकी छोटी आहे की दातातच अडकून जाईल. बापरे, ससा पण गेला आणि खारुताई पण गेली. वरून माझे 2 दातही पडले. बिचारा म्हातारा सिंह, जेव्हा त्याला एक पण खारुताई नाही मिळाली तेव्हा तो अजून वैतागला. या जंगलात माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही. म्हातारं होणं खूप वाईट असतं. माझ्या अंगात जर ताकद असती तर मी एकाला पण सोडलं नसतं. निराश होऊन जाताना सिंहाला एक रिकामी गुफा दिसली. या गुफेत जाऊन आराम करतो. संध्याकाळपर्यंत एक तरी प्राणी या गुफेत येईलच. त्याला खाऊन माझी भूक शमवून घेईल मी. आयडिया, 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 सुपर आयडिया. काहीच वेळात तिथे अंधार पडला. ए कोल्ह्या, आता आपण उद्या भेटू, ठीक आहे? ठीक आहे, उद्या सकाळी एकदम वेळेत भेटू आपण दोघं. अरे थांब. का, काय झालं? जरा इकडे तर बघ. असं वाटतंय कुठल्या तरी भयानक प्राण्याच्या पायाचे निशाण आहेत. हा, तू खरं बोलतोय. हे बघून तर असं वाटतंय की तुझ्या गुफेत कोणीतरी गेलाय, पण अजून बाहेर नाही आलं. कसंही करून याला बाहेर काढावं लागेल. अरे बापरे, याला बाहेर कसं काढू? माझ्याकडे एक आयडिया आहे. आता बघ या कोल्ह्याची चाल. मग हा चतुर कोल्हा ताबडतोब एक युक्ती वापरायचा निर्णय घेतो. तो गुफेसमोर उभा राहतो आणि उभा राहून जोर जोरात ओरडतो, माझी प्रेमळ गुफा, कशी आहेस तू? हे ऐकून गुफेत बसलेल्या सिंहाला शंका यायला लागली. हा कोल्हा पागल आहे का? निर्जीव गुफेला हालचाल विचारतोय. गुफा, तू माझ्याशी बोलत का नाहीये? आज सकाळीच तर माझं तुझ्याशी बोलणं झालं होतं. कोल्हा पुन्हा हिच्याशी बोलतोय. आता तर असं वाटतंय की ही गुफा खरंच बोलत असावी. आता या गुफेच्या जागी मी उत्तर देईल. हो, मी ठीक आहे, आनंदी आहे. आत येऊन जा, मी तुझीच वाट बघत आहे. बसून गोष्टी करूया आपण दोघं. ऐकलंस तू? या गुफेच्या आत एक सिंह बसलेला आहे. घाबरू नकोस, माझ्यासोबत चल. आज रात्री थांबायला मी तुला एक चांगली जागा दाखवतो. अस्वल आणि कोल्हा सिंहापासून बचावले. आणि सिंहाला काही सुद्धा खायला नाही मिळालं. कोण कोण येत आहे? दोघं कुठे जात आहात का? मला वाटतं तुमच्या दोघांमधलं भांडण आता संपलं आहे, बरोबर? भांडण? आणि आमच्यात? कोल्हा दादाला ही सगळी बकवास कुणी सांगितली? रेस मध्ये जेव्हापासून तुला कासवाने हरवलाय ना, तेव्हापासून मी त्याचा फॅन झालोय. असं होय, मला आनंद झाला. सस्या, तू ऐकलास की कोल्हा काय म्हणतोय? बघ कासव भावा, माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? मागच्या सारखी रेस एकदा पुन्हा झाली तर मला खूप आनंद होईल, समजलं? आत्ता? हो, आत्ता.
तू रेस मध्ये समोर गेलास तरी कासवासोबत मी आहेच ना. जर याच्या सोबत गेलो तर एकट्यात याला चावून चावून खाऊन टाकेन. एकट्यात? एकट्यात म्हणजे एकट्यात. अरे नाही नाही, आता आम्ही तुझ्या कुठल्याच गोष्टीत फसणार नाही. कासव दादा, ही नक्की या कोल्ह्याची चाल आहे. चल आपण जाऊया. माझी चाल फसली. विचार केला होता की कासवाला खाऊया, पण काहीच झालं नाही. कासव दादा, त्या दिवशी तुझ्यासोबत शर्यत हरल्यापासून मी जंगलात तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिलो. अच्छा, ती गोष्ट ना. ती गोष्ट फक्त जंगलातच नाही तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ती गोष्ट अजूनही सुपर हिट आहे. काय? माझ्यामुळे देशातल्या सर्व सशांना तू लाज दाखवलीस? तसही तुझ्यात जो काही थोडा अहंकार होता तो आता चालला गेलाय. न माझ्यात काही गर्व आहे ना अहंकार. अरे बापरे, बघ, एक वाघ येतोय. ओ, मला वाटतं वाघाने आपल्याला पाहिलंय. आता आपण काय करायचं? आपण वाघासोबत काय करू शकतो? जे करायचं ते वाघच करेल. अरे मित्रा, ही गमतीची वेळ नाहीये. ए सस्या, आपली काळजी घे, नाहीतर वाघ तुला खाऊन टाकेल. तुला मरायचं नसेल तर इथून लगेच पळून जा. आणि तू काय करशील? माझं काय, मी तर माझ्या आतच लपून जाईल. अच्छा कासव मित्रा. आता वाचायचा एकच मार्ग आहे. आज माझं नशीब चांगलं आहे. मला शिकार करावी लागणार नाही. काय सस्या, आज तूच माझा नाश्ता आहे. हे चांगलं आहे. मी इथे तुझ्यासाठी भेट घेऊन उभा आहे आणि तू मलाच खायचं म्हणतोय. काय माझ्यासाठी भेट आणली आहेस तू? पण हा तर दगड आहे. माझ्यासाठी दगड भेट घेऊन आलायस का? हे तर काहीच नाही वाघ दादा. या दगडाखाली एक छिद्र आहे. भेट त्या खाली आहे. तू काय बोलतोयस मला कळत नाहीये. पण तुला हे मिळालं कसं? जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला एक आवाज ऐकू आला. जेव्हा तू इथे बघशील तेव्हा तुला एक हरिण दिसेल. हरिण? पण दिसत नाहीये मला ती. मी एक दगड उचलून त्या छिद्रावर ठेवला, म्हणजे हरिण पळून जायला नको म्हणून. आणि तुझी वाट बघत इथे उभा राहिलो. हरिण खाऊन मला आता किती दिवस झाले. तू लवकर सरक आणि मला हरिण खाऊ दे. वाघ मित्रा, थांब, थोडा धीर ठेव. तू हा दगड पायाखाली दाबून ठेव. मी लवकर जाऊन हरिण काढायला दोरी घेऊन येतो. ठीक आहे? पण मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? ठीक आहे, पण जरा लवकर ये. मी लगेच येतो. लवकर येशील? अरे हा ससा कुठे गेला दोरी आणायला? दगड दाबून दाबून माझा पाय दुखतोय. हट, दगड लेकाचा. अरे इथे तर कुठलंच छिद्र दिसत नाहीये. असं वाटतंय सस्याने मला मूर्ख बनवलं. ए सस्या, तू मला मूर्ख बनवलंस ना. मी तुला सोडणार नाही.
अरे माझ्या मित्रा, सरळ व्हायला माझी मदत करू शकतोस का? अजिबात करणार नाही. तू माझी मदत केली नव्हतीस ना? जेव्हा मी संकटात होतो तेव्हा तू माझी मदत नाही केलीस, आणि मी तुला मदतही केली तरी त्यानंतर आपली मैत्री राहणार नाही. मला माफ कर माझ्या मित्रा, मला खरंच माफ कर. पुन्हा असं नाही होणार, खरंच. बंदर राजा आणि मित्रांना अजून एक पॉइंट मिळाला आहे, आणि पॉइंटचा स्तर 4 आणि 3. पाय नाही तरी पण चालते. हा, ते तर मस्त आहे. बोला बोला, पटकन उत्तर द्या. हे तर असं तर उत्तर मी देतो. विचार करून बोल. उत्तर चुकीचं दिलं तर पॉइंट त्यांना मिळेल. घड्याळ. उत्तर बरोबर. आता पॉइंट्सचा स्तर 4-4. मी आहे ससा, हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा, तनन्ना 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 अह तनन्ना 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 अह तनन्ना 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 अह. पहा, तो मिट्टू ससा इकडे येतो. ओफो, मग सगळाच खेळ गडबड होऊन जाईल ना. काय चाललंय? कोणतं षडयंत्र रचताय माझ्या विरुद्ध? काही तर नाही चाललंय मिट्टू. आम्ही सगळे मिळून कोड प्रतियोगिता खेळतोय. कोड? चांगलंय चांगलंय. मग तर मी पण खेळतो. बरं, टीम मध्ये कोण कोण आहे? आम्ही 3 एक टीम. मी, हत्ती राजा आणि कासव दादा एक टीम. तर मिट्टू कोणत्या टीम मध्ये आहे? मला तर कोणत्याच टीमची गरज नाही. मी एकटाच काफी आहे. तुम्ही सगळे मिळून एक टीम बनून जा. असं हवंय? असंच पाहिजे. माझ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हुशार कोण आहे या टीम मध्ये? तर हा घ्या पहिला प्रश्न. रेडी? पाय पकडला तर खांद्यावर चढेल. पाय पकडल्याने खांद्यावर चढेल? समजलं. उत्तर बंदर राजा. मी? नाही. आता उत्तर मी आहे का? बुद्धू लोक. कोणाला माहिती नाहीये का? मग मीच सांगू का? मी उत्तर देतो. तू? सांग सांग. छत्री. उत्तर बरोबर. तर हे घ्या पुढचा प्रश्न. माझा रंग तर काळा आहे, कुठेही गेलो तरी तुझ्या सोबत आहे. सांगा. काय म्हटलं? माझा रंग तर काळा आहे, कुठेही गेलो तरी आहे तुझ्या सोबत. अरे जा रे, हे तर उत्तरच नाहीये. काय रे कासव दादा, याचं उत्तर माहितीये का तुला? माहितीये. अरे, हे पण तुला माहितीये? उत्तर आहे सावली. उत्तर बरोबर आहे. डोंगरासारखा आलेला मिट्टू ससा तर उंदरासारखाच होऊन गेला. तसं पण पाण्यात राहणारे प्राणी हुशारच असतात. याची तर बुद्धी. तर कासव दादा, काय तू मला धावण्याच्या शर्यतीत हरवू शकतो का? चिऊताई करू शकते हे. याला तर मी उडवून हरवेन. तुझ्या सोबत नाहीये शर्यत, ह्याच्या सोबत, या हुशार सोबत. हा हुशारीने धावेल ना, नाहीतर काय बुद्धीने धावायला त्याला अडचण जाईल ना. अरे काय रे, धावशील की पराभव स्वीकारतोस? ओहो,
शर्यतीसाठी तर मी तयार नाहीये. नाही, कासव दादा धावेल. कासव दादा जिंकेल. जिंकून जाशील कासव दादा. कोणतीही गोष्ट मन लावून केली तर काहीही संभव आहे. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा कासव दादा इथे पोहोचला आहे. बिट्टू ससा लवकरात लवकर स्टार्टिंग पॉइंट वर पोहोचून जावे. ए, मागे हटायला अजूनही वेळ आहे. काय रे, शर्यतीत धावायला तयार आहेस का? हो, मी तयार आहे. तर मग शर्यत लवकरच सुरू होते आहे. धावण्याचे रस्ते तलावाच्या काठापासून छोट डोंगर चढून, बेडकांचा तलाव फिरून, गाजरांची झाडं फिरून वापस इकडेच यायचं आहे. शिट्टी वाजवल्यानंतर धावणं सुरू करायचं आहे. रेडी? मी आहे ससा, हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा, तननननना, ओय तननननना, तननननना, होय. तलावाच्या काठानी, डोंगरावरून चढून, चढत चढत चला चला, चढत चढत चला चला. बेडकाच्या तलावाभोवती गोल फिर बाबा, गोल फिर. गाजरांच्या झाडाभोवती, गाजरांच्या झाडात फिरू का? आधी खाऊन घेऊ मग फिरूया. बापरे, पोट भरलं. थोड्या वेळ झोपूया. तो येईस्तोवर तर दिवसाची रात्र होऊन जाईल. इथे काय झालं? मी तर हरलो.